आरेवारेच्या चित्तथरारक किनारपट्टीपासून ते मालगुंडच्या साहित्यापर्यंत आणि रत्नदुर्गच्या शिवतेजापासून ते गणपतीपुळेच्या शांततेपर्यंत आजचा हा ब्लॉग म्हणजे तुमच्यासाठी एक पर्वणी असणार आहे. मी भटक्या व्लॉगर तुम्हाला घेऊन जातोय एका अशा प्रवासावर जिथे निसर्ग बोलतो आणि मन डोलतं. बाप्पाच्या जयघोषात सुरुवात करूया आजच्या प्रवासाला. आपण अशा ठिकाणी चाललो आहोत ज्या ठिकाणी अध्यात्म आणि निसर्ग यांचा संगम पाहायला मिळतो. आपण आज गणपतीपुळे या ठिकाणी चाललेलो आहोत आणि विशेष म्हणजे आज आमची जिजू अविनाश जिजू आणि अमृताताई यांचा आज अॅनिव्हर्सरीचा सोहळा आज आम्ही साक्षात गणपतीपुळे या ठिकाणी साजरा करणार आहे आणि आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल असणार आहे. सो आम्ही ती जर्नी आज तुमच्या सोबत शेअर करतोय. तर कमेंटमध्ये हॅपी अॅनिव्हर्सरी लिहायला विसरू नका मित्रांनो. आणि आमच्या सोबत आज सहलीचा एन्जॉय करण्यासाठी स्वस्तिक शेट आहेत. पहिल्यांदा खूप मोठी अशी लॉंग जर्नी करतोय. आदिता पण आहे आणि वैभव दादा. तर आम्ही सगळे असे मस्तपैकी टूर घेऊन आलोय तुमच्यासाठी भन्नाट अशी. तर मित्रांनो एन्जॉय करा आपल्या या सुंदर अशा व्हिडिओचा भटके व्लॉगर बरोबर. गणपती बाप्पा मंगल मूर्ती नाश्ता करायचा ऍक्च्युली ते एक लोकेशन शोधतं की एक सकाळचा नाश्ता पण बेस्ट भेटतो. आता सध्या आपण आलोय एक रत्नागिरीचा फाटा लागतो त्याच्या पुढे आम्ही बऱ्यापैकी आलोय. थोड्या वेळाने आंबाघाट चालवणार आहे तर थोडंसं अलीकडे आम्ही इकडे एक सर्च करतो इकडं नाश्ता चांगला भेटते का. बत्तीस शिराळा तालुक्यामध्ये ना कोकरूड म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी बघा मस्तपैकी दादाच आहे ना वडापाव आणि आपण भजी ट्राय करणार आहे कडक मध्ये. शॉक झाला म्हणते आंबा घाटामधून स्टार्ट केली आता आणि हा आपण आंबा घाटातून चाललोय आता मस्तपैकी रत्नागिरीकडे मार्गस्थ होणार आहे. स्वस्तिक पण त्याचा आनंद घेतोय. मित्रांनो निसर्गाच्या जंगलमय भागामध्ये आलोय आपण. जो बघितलं तिकडे बघा पूर्ण अशी शांतता आहे आणि पूर्ण असं निसर्गाचा वावर आहे. फक्त निसर्ग म्हणजे हे सुख रत्नागिरीमध्ये आपण अनुभवू शकता. जेव्हा आलात त्या फील आहे भाई खरंच. रत्नदुर्ग शिवसृष्टी या ठिकाणी आज आपण आलो आहोत रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. आणि विशेष म्हणजे अरबी समुद्राच्या अथांग अशा या सागराच्या अगदी नजदीक आणि विशेष म्हणजे रत्नदुर्ग किल्ला या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्याच्या अगदी अपोजिट साईडला म्हणजे अगदी जवळच या ठिकाणी खूप सुंदर अशा पद्धतीने ही रत्नदुर्ग शिवसृष्टी साठवण्यात आली. आपण बघू शकता इतका सुंदर असा हा विस्तार या ठिकाणी इतक्या भारी पद्धतीने मांडला गेला आहे. जर तुम्ही नक्की आलात तर फक्त 30 रुपये तिकीट देऊन या ठिकाणी तुम्ही हा आस्वाद घेऊ शकता. चला. रत्नदुर्ग किल्ल्यावर साकारलेली ही शिवसृष्टी म्हणजेच पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरत आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला आहे. येथे महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग, भव्य पुतळे आणि ऐतिहासिक माहिती अतिशय सुंदररित्या मांडली आहे. ही शिवसृष्टी पाहताना आपण थेट शिवकाळात गेल्याचा अनुभव येतो. छत्रपती शिवाजी महाराज कुठे दाखव. छत्रपती शिवाजी महाराज रत्नागिरीमध्ये बोर सापडले ते म्हणजे काय फील आहे. रत्नागिरीमध्ये बोरचा आनंद घेणं म्हणजे सुख सुख एक नंबर. आता आपण मीरा बीच का चाललोय. समुद्र किनारा आपण बघायला चाललोय मीरा बीचचा. आणि आपण बघितलं तर नारळाची खूप सुंदर अशी झाडं आणि सोबतीला आपले जिजू ये होईना बा. रत्नदुर्गापासूनच जवळच असलेला हा मीरा बीच हा किनारा त्याच्या शांततेसाठी आणि काळ्या वाळूसाठी ओळखला जातो. जर तुम्हाला गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे. भारी लाट येते ना तुफान एक नंबर. आयुष्यामध्ये खूप सारे प्रसंग येत असतात कारण की एक लहान बाळ ज्यावेळेस आपण घेऊन जात असतो ना त्यावेळेस प्रवासामध्ये खूप साऱ्या अडचणी वगैरे उभा राहतात की त्याला खायला कसं घालायचं काय करायचं. पण ओके ह्या मावशीने आपल्याला आज या ठिकाणी साथ दिली की आपण थोडंसं त्यांना फक्त बोललो तर ते बोलले की ठीक आहे करा तुम्ही. म्हणजे ते बघा आधी त्या बाळाची पेज बनवती या ठिकाणी त्यांनी म्हणजे आपल्याला खूप सपोर्ट केला आहे. आणि स्वामींच्या गावचे विशेष म्हणजे ते स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटांच्या गावचे आहेत सेवेकरित्या. तर आज या ठिकाणी आपण जर आला नाही मीरा बेटच्या पुढं आणि आरेवारेचा जो रस्ता आहे इकडे जाणारा तर त्या रस्त्याला त्यांचं इथं हे छोटंसं असं शॉप आहे यांचं असं मस्त असं. तर कधी आलात ना ते त्यांची गरमागरम भजी एवढी भारी लागतात ना नक्की आणि ट्राय करायला विसरू नका. भजी म्हणजे भजीच हे होईना बात. आणि हे आपलं बाळाचं सगळं नियोजन चाललंय. अरे आणि विशेष म्हणजे बघा इथं चुलीवरचे झुणका भाकर पण भेटते. प्रॉपर चुली इथं
मस्तपैकी जेवायला बसलोय. मस्तपैकी काय भजी वगैरे, पप्पा, चटणी वगैरे, शेंगदाण्याची चपाती पुढे घेऊन आणली होती. नियोजन चाललंय. छोटंसं बाळ जेवण वाला व्हिडिओ. काय रे पिल्ली, आतमध्ये येऊ? हा आलो आलो. पाहून मन अगदी प्रसन्न होतं. मित्रांनो एकदम क्लास व्ह्यू आहे. म्हणजे आरेवारेचा एकदम खतरनाक असा व्ह्यू म्हटलं ना, एक नंबर लाजवाब. कसला भारी नाचाव आहे काय. म्हणजे सगळी का बघावं तिकडं. हा सगळं समुद्रच. पर्यटकांची झुंबड बघा. म्हणजे काय म्हणजे हे सुख आहे भावांना. मित्रांनो सीन बघा. समुद्राच्या किनारी एवढे लोक का एकत्र जमतात, काय नक्की विषय असतो, इतकं का भारी वातावरण हे टाईट होत असते इथं, तर ते आपल्याला बघायचं. ते आपण आज आलो आरेवर या ठिकाणच्या बीचवरती. मस्त असा अथंग हा समुद्र आणि त्या समुद्रावरच्या अथंग अशी ही सुरुवात. पहिल्यांदा स्वस्तिक शेट आज या ठिकाणी समुद्र किनारा आले ते, आणि मी पण पहिल्यांदाच आलोय. पण खरंच एक वेगळी भावना असते. मित्रांनो स्वस्तिक मस्तपैकी एन्जॉय करतोय. भारी फिलिंग असतं ते भावना. हे म्हणजे खरंच सुख आहे बघा. वाव, अचानक पाणी येणं सागराचं असं आणि त्याच्यामध्ये एन्जॉय करणं हे काहीच वेगळंच. किती पाणी आणि किती हे सुख भावांनो, ते होईना बात. नाट्य न बघा आता. ये स्वस्तिक, आदिता आणि सूरज. येस येस यस. खूप दिवसापासून स्वप्न बघत होतो. म्हणजे आता स्वस्तिक जवळ जास्तच छोटा आहे, थोडा मोठं झालं होतं. स्वप्न बघितलं की कधीतरी समुद्राच्या कडेला जाऊ आणि मस्तपैकी शिंपले शोधूया. शंकर तर काही सापडले नाही, पण शिंपले खूप सारे सापडले ते. पण स्वप्न बघा कधी पूर्ण आले ते. जेव्हा माझं स्वतःचं बाळ आज समुद्र बघायला पहिल्यांदा आले आणि मी पण पहिल्यांदा समुद्र बघायला आले. आणि एका दिवसात हे स्वप्न साकार झाले. म्हणजे अचानक काय करा लाईफमध्ये टर्निंग येतं आणि ते स्वप्न साकार होत असते. त्यामुळे कधी हारायचं नाही भावांना. बी मोटिवेटेड, जस्ट एन्जॉय. चलो तर स्वस्तिक शेट आणि आपली सगळी गँग मस्तपैकी ना समुद्र किनारा एन्जॉय करतात. हे बघा अशी लाट येते अचानक आणि पूर्ण त्याचा आनंद चाललाय आणि खुश झालंय बाळ. एकदम भारी हॅप्पी. म्हणजे ह्या हॅप्पी मोमेंट आहे भावने. ह्या जतन करायचा असं अथंग असा सागर आणि ह्या आरेवारे बीच मधला असा सुंदर असा हा नजारा तुमच्यासाठी सादर. चलो कशी कशी मजा आली होती. जिंगी मंगी. छोटासा बाळ बघा किती मस्त खेळतय. त्याचा खेळ चालू आहे असं मस्त पैकी. बघ उंट दादा कुठे, उंट दादा दाखव. मागं जी फ्लाइंग पण चालू आहे बघू शकता. मस्त जोडी अशा मस्त पैकी जी फ्लाइंग करतायत. इकडे ते बघा स्वस्तिक शेट्टी पण शंख शिंपला आणले. टाका आपल्या डब्यात टाका, ठेवा आपल्या डब्यात. व्हेरी गुड. बघा आली बघ लाट आली बघा. आलं पाणी. चप्पल गेली मम्माची, चप्पल गेली. पळाली मम्मा. थोडासा लाटा असं मोठं ही लाट आली बघा मोठी. काही मोठी लाट आली. येस आली. तो समुद्र किनाऱ्यावरती फिरण्याचा आनंद काहीच वेगळाच असतो. मजेशीर असं हे वातावरण इकडे बघू शकता. खूप मस्त असं लाटा येतात. ते पूर्ण पर्यटक आनंद घेतात इकडं असं. आणि या साईडला पण थोडं कमी पाणी येतं, तिकडे पण काही पर्यटक पण एन्जॉय करतात. लाट आली भावांना. लाट लय बेकार आली आहे बघा. तुमच्या पण लाट येतं. आता सनसेट होतोय आणि स्वस्तिक शेट म्हणते मला इथून जायचंच नाहीये. म्हणजे इतका डेंजर विषय हा आरेवारे बीचचा की इतकं भारी मन अट्रॅक्ट होऊन जाते. नाही करायचं. आणि आरेवारेचा पूल आहे आणि गवती बघा भयानाशी गवती. खुश आहे बघा. म्हणजे आता एकदम पूर्ण एन्जॉय करतोय की पूर्ण चिल काय असतंय. पूर्ण चिल करते. आता चेहऱ्यावरती तेच तुम्हाला दिसत असतं की समुद्राच्या ज्या म्हणजे लाटांची लहर बघितल्यानंतरच हा जो काय तेज आहे ते दिसत तुम्हाला. सगळं खारं खाल्लं. इकडे तिकडे चाटलं का सगळं खारच लागतंय. ब्लो आलाय सगळं सफेद चेहरा झालाय बेवड. सुपारीच्या बागा बघा मित्रांनो. सुपारी वगैरे. जर मित्रांनो गणपतीपुळेचं दर्शन घ्यायचं असेल, खूप गर्दी टाळायचं असेल तर सकाळी मॉर्निंगला किंवा मग संध्याकाळी हा बेस्ट टायमिंग आहे. त्यावेळी आपण दर्शन घेऊ शकतो. आता मी रात्रीचा निघालो आहे. आत्ता वाजले जवळपास 8:45. त्याचा माहोल बघू शकता आपण की एवढी अशी गर्दी आहे. संडेचा दिवस आहे
तर रविवार अशा पद्धतीने गर्दी होते. म्हणजे जर तुम्ही बघितला व्यायाम हा पूर्ण 1 किलोमीटरचा आहे, जो मंदिराला पूर्ण डोंगराला त्या टेकडीला पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. गणपती बाप्पा चालू झाले एकदम योग मस्त आतमध्ये चाललाय. आपण आता आतमध्ये एंटर झालोय. मस्त वाडा मस्त गणपती बाप्पाचं मोदक आहे, त्यासोबत सूप पापड चालू आहे. पण म्हणजे गर्दी नसताना जे काय अनोखा अचानकपणे आवती चालू असणं खूप भाग्याचं काम आहे. मित्रांनो पहिल्यांदा गणपतीपुळ्याच्या मंदिरात येते आणि आवतीचा मान भेटतो. अजून काय पाहिजे आपल्याला. मित्रांनो आपण अशा टाईममध्ये पोचलोय की 8:45 वाजता आपण इथं आलोय आणि ॲक्च्युली 9 वाजता हे मंदिर बंद होतं. पहाटे 5 वाजता चालू होतं. आता बघा आपण एवढीशी रांग आहे तेवढंच थोडंसं व्हायला. आता जस्ट आवती झाली संध्याकाळची आणि आता मस्तपैकी आपण दर्शन घेणं आणि मंदिर बंद होणं म्हणजे योगायोग म्हणावं लागेल. आवती पण मंदिराच्या आतमध्येच भेटली सभामंडपामध्ये आणि आता दर्शन घ्यायचं आणि ओके ठीक आहे आपल्या पाठीमागे. मित्रांनो, हे आहे गणपतीपुळेचं 400 वर्ष जुनं स्वयंभू गणेशाचं मंदिर. विशेष म्हणजे इथली मूर्ती पश्चिममुखी आहे. मित्रांनो गर्दी बघा आपल्या लक्षात येईल की आता किती प्रचंड पद्धतीने या ठिकाणी गर्दी आहे. गणपतीपुळे या ठिकाणी बघा प्रचंड असा कल्लोळ झाला आहे की गर्दी म्हणजे गर्दी. दर्शन व्यवस्थित झालं भावांनो, काय विषय नाही. चल रिसॉर्टचा आहे ना व्ह्यू पॉईंट आहे असा रविक्रम लॉजचा आणि इथं आम्ही इथे रूम केला होता. या ठिकाणी इथं स्टे केला होता. इथं असं मस्त बेड आहे. स्वस्तिक शेड आताच मस्त गुड मॉर्निंग झाला. ह्या अशा पद्धतीने इथं सगळं प्रॉपर नियोजन आहे. टेबल वगैरे देतात, खुर्ची देतात, 2 चेअर्स आणि हे पण आहे. हे असं टॉयलेट वगैरे आहे आणि इकडं मस्तपैकी असं थोडीशी पोच पण दिली आहे असा. इथं पण वॉश बेसिन आहे. सगळ्या गोष्टी आहेत इथं इन्क्लुडिंग. चला बिल्ली सकाळी मॉर्निंगला आहे ना तो 6 वाजता गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघालोय. कारण कसं गर्दी थोडी कमी राहील त्या हिशोबाने आम्ही चाललोय. रात्री तसं दर्शन झालं आमचं खूप सुंदर, पण तरी पण एकदा म्हटलं चला आहे वेळ तर जाऊया, हो की नाही स्वस्तिक. मॉर्निंगचा चहा प्यायचा आहे आपल्याला मस्तपैकी. सकाळी मॉर्निंगला आहे ना म्हणजे चहाचा आनंद काहीच वेगळा. दिना पण रे बायको चहा सोडला ना मी भावांना, पण तुमच्यासाठी चहा प्यावा लागणार. कारण कसं तो फील दाखवण्यासाठी मला ॲक्च्युली तो एक्सप्लोर करणं गरजेचं आहे. बघा एक नंबर भाव. तसं दर्शन घेऊ आम्ही. तर मस्तपैकी आता आम्ही चाललोय देवाच्या दर्शनाला. स्वस्तिक शेट आणि मी सोबत निघालोय. बघा रायडर्स पण आले होते सकाळी मॉर्निंगला. सकाळचं दृश्य मित्रांनो बघा काहीच गर्दी नाही आहे. मस्तपैकी दर्शन होणार आहे आणि मी पण निघालो दर्शनासाठी. हे बघा याचं बघा आणि गणपती बाप्पा करा हे बाप्पा हात जोडा. गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये आता दर्शन झालं खूप भारी. म्हणजे एक प्रसन्नता जी असते ना ती इथे मिळाली आणि विशेष म्हणजे बाळाने मस्तपैकी दर्शन घेतले खूप छान असं. कारण प्रांगणामध्ये आम्ही सभामंडपामध्ये बसलो होतो बघा. थोडंसं पॉझिटिव्ह एनर्जी जे काय असतात ते इथं मिळतात आणि स्वस्तिक बा किती खुश आहे. म्हणजे एक आनंदाचा माहोल असतो या ठिकाणी आलं का. बॅक साईडला बघितलं तर मस्तपैकी गणपतीपुळेचं मंदिर श्री गणेशाचं आणि इकडे जर बघितलं तर अथांग असा समुद्र. म्हणजे अजून काय पाहिजे. आणि आता आपलं दर्शन वगैरे झालंय प्रॉपर. गर्दी पण वाढली खूप सारी. आपण रिटर्न जर्नीसाठी निघालोय की म्हणजे थोडा वेळ जरी झाला तर किती गर्दी होऊ शकते याचं उत्तम उत्तम म्हणजे आपण बघू शकता. कधीचं प्रसाद मिळतो लाडू प्रसाद 25 रुपयामध्ये पाकिट असतं. हां चला हां गणपती बाप्पा. तर दर्शन झालं गणपतीपुळेचं मंदिर बॅक साईडला आहे आणि इकडे जर बघितलं तर इकडे बीच का चाललं आहे. आपण एकदम जवळ बीच आहे. चलो असलं भारी फील येतं इथं थंड पाण्यामध्ये असलं मस्त वाटतंय भावांनो. काय सांगू तुम्हाला. या बघा मित्रांनो गणपतीपुळेचं सुंदर अशा या बीचवरती आता मी आलोय आणि तुम्ही बघितलं तिथं लाटा पण इतका प्रचंड असा उसळतात. इतकं भारी वाटतं म्हणजे हा इथं नैनरम्य सोहळा तोच एक सुंदर असतो. त्यानं खूप सुंदर असं समुद्रकिनारा जर म्हटलं तर गणपतीपुळेकडे पाहिलं जातं. कारण की तिथलं वातावरण तिथलं सौंदर्य आणि अतिशय सुंदर पाणी म्हणजे पारदर्शक
आणि या लाटांमध्ये जे काय आवाज आहे तो शांततेचा निसर्गपूर्ण तो या ठिकाणी आपण अनुभवू शकतो. बीचवरती घोडा रायडिंग करणं म्हणजे खरंच एक सुख आहे भावना. गणपती बाप्पाचा प्रसाद आहे. गणपती बाप्पाच्या मंदिराच्या अगदी समोर ठेवून आणि समुद्राच्या साक्षीने आज आपण हा प्रसाद वाचन करणार आहे. म्हणजे अजून काही सुख पाहिजे भावना. मस्त मित्रांनो, आपण जो बघितलं आज 26 जानेवारीचा दिवस आणि विशेष म्हणजे आज गणपतीपुळेच्या दर्शनासाठी आलो होतो. आपल्या परिषद शाळामध्ये पण एक सुंदर वातावरण आहे तुम्हाला अनुभवासाठी मी तुम्हाला दाखवते. खरंच लय भारी वाटतं. बघ ते बाळ पहिल्यांदा असं कवायत बघ शाळेमध्ये असं काहीतरी कवायत असतं त्याचा पूर्ण आनंद घेतोय. एक प्रॉपर फील असतो मित्रांनो आणि तो फील त्याला घेतोय. दादा दिदीला द्यायचा मित्रांनो विषय असं झाला मस्तपैकी लहान मुलांना आहे ना खायला घ्यायला दिलं होतं बिस्किट देणार आम्ही. काही आपल्याकडून पण एखादं चांगलं कार्य घेतलं पाहिजे एका शाळेला छोटंसं असं छोटासा तोफा आणि लहान मुलांसाठी थोडंसं बिस्किट आणलं होतं करून हे सगळं पाहणं आपण देऊया. हातात घेतलं जाऊन लगेच निघू. चला हातात मित्रांनो, आपल्याला गणपतीपुळेचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडलास तर आपल्या मित्रांना आणि नातलागांना शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, असाच नवीन अशी कोकणची दुसरी टूर घेऊन येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग्सचं. तोपर्यंत जय जय रामकृष्ण. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.